राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य हे समुद्रासारखं व्यापक आणि सर्वसमावेशक आहे। संघ कोणत्याही जात, धर्म किंवा वर्ण व्यवस्थेविरोधात नाही, तर प्रेम आणि समरसतेच्या मूल्यांवर स्वयंसेवक संघाचं कार्य चालतं, असे उद्गार ॲडव्होकेट दिनकरराव कांबळे यांनी काढले। कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिरात वि.स. खांडेकर व्याख्यानमालेत दुसरं पुष्प गुंफताना ते बोलत होते। करवीरनगर वाचन मंदिरात पद्मभूषण वि.स. खांडेकर व्याख्यानमाला सुरू आहे। त्यामध्ये ॲडव्होकेट दिनकरराव कांबळे यांनी दुसरं पुष्प गुंफलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदम्म आणि संतत्व या विषयावर त्यांनी मत व्यक्त केलं। समुद्र कधीही आटत नाही, त्यामध्ये विविध महाकाय जीव सामावलेले असतात, तो सर्वांना सामावून घेतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यही अशाच प्रकारचं असून ते समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहे। संघ ही केवळ एक संस्था नाही, तर ती जीवनगाथा आहे। संघ कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर प्रेम, सेवा आणि राष्ट्रभावनेचं कार्य करत समाजात सकारात्मक बदल घडवणं हा संघाचा मुख्य उद्देश आहे, असं ॲडव्होकेट दिनकरराव कांबळे म्हणाले। यावेळी नंदकुमार दिवटे यांनी व्याख्यानमालेचा हेतू स्पष्ट केला। वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार जोशी, उदय सांगवडेकर, अश्विनी वळिवडेकर, मनीषा शेणई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।